हॅलो एव्हरीवन, नमस्कार. गुड मॉर्निंग फ्रॉम मालवण. आज आहे 29 फेब्रुवारी 2024 आणि मी आहे हॉटेल प्राईडला. जस्ट आता हॉटेल रूमच्या बाहेर आलो. ग्राउंड फ्लोअरला माझी हॉटेल रूम मला मिळालेली आहे आणि आज जस्ट बाहेर आलेलो आहे. छान वाटतं आहे मालवणला. आणि मालवणला वेगवेगळ्या ठिकाणी मला फिरायचं आहे या टूरवर. मी मालवणच्या समुद्रकिनारी जाणार आहे आणि रॉक गार्डनला ट्राय करेन ह्या वेळेला जायला. मागच्या वेळेला रॉक गार्डनला गेलेलो आहे, तिकडचा तेव्हाचा व्हिडिओ ऑलरेडी आहे चॅनलवर. पण वेळ मिळाला तर मी रॉक गार्डनला जाईन ह्या वेळेला. आणि दांडी बीचला जायचं आहे मला आणि काही ॲक्टिव्हिटीज आहेत. तर भरपूर व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत आणि मेन म्हणजे काय सांगायचं आहे की काल देवगडला होतो आणि आज मालवणला आहे. काल गुड मॉर्निंग फ्रॉम देवगड मी अपलोड केलेलं होतं आणि आज आहे गुड मॉर्निंग फ्रॉम मालवण. तर भरपूर 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 व्हिडिओज आहेत रेकॉर्ड केलेले. अगदी काल रात्रीसुद्धा मी 3:30-4 काय 5 मला वाटतं एडिटिंगमध्ये सुरूच होतं नुसतं 5:30 वाजेपर्यंत सकाळी. आणि जस्ट फक्त 3 ते 4 एक तासमध्ये जरा झोपलेलो आणि परत एडिटिंग वगैरे सुरू होतं. तर इतक्या प्रमाणात सगळं ना एडिटिंगचं काम आहे सुरू. भरपूर भरपूर व्हिडिओज आहेत. कोळंबच्या खाडीचा व्हिडिओ एका चॅनलवर अपलोड केलेला आहे. 1 किंवा 2 चॅनल्सवर केलेले असतील. 3 चॅनल्स आहेत टोटल. जो आर वॉचिंग माय व्हिडिओ फॉर द फर्स्ट टाईम. एक आहे इंजिनियर राजीव तावडे चॅनल, दुसरा आहे ER.राजीव तावडे चॅनल, पहिलावाला ER.राजीव तावडे चॅनल. दुसरा आहे राजीव तावडे चॅनल. तिसरा आहे बेस्ट फूड अँड फन चॅनल. तर व्हिडिओज जे आहेत ना ते म्हणजे डिस्ट्रीब्यूट करतो मी, थोडे इथे थोडे तिथे वगैरे. काही वेळेला ड्युअल शूटिंग असतं कारण सगळीकडे सेम सबस्क्रायबर्स नाही आहेत. काही लोकेशन्सना ड्युअल शूटिंग पण केलेलं आहे, तसेही व्हिडिओज आहेत. तर ते तेव्हा 2 चॅनलवर अपलोड करतात. पण प्रत्येक लोकेशनचा व्हिडिओ प्रत्येक चॅनलवर येईल असं नाही जमणार. सो दॅट इज द रिझन. म्हणजे तिन्ही चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं, तिन्ही चॅनलच्या लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच. किंवा मेन चॅनल हा जो आहे ज्याच्यावर हा व्हिडिओ येणार आहे त्या चॅनलवर चॅनल्सच्या लिंक्स आहेत. माझ्या मावशीचंही चॅनल आहे विजय ज्योती व्लॉग. त्या चॅनलचीही लिंक त्या ह्याच चॅनलच्या व्हिडिओच्या इकडे आहे. तर मागच्या वेळेला मी आलो होतो तेव्हा इथे समोरच आहे रेवणकर रेसिडेन्सी, तिकडे राहिलो होतो. व्हेकलला जाऊ देतो. आणि आज ह्या वेळेला मी राहत आहे, म्हणजे काल आलो इकडे आहे प्राईड या हॉटेलला. हॉटेल प्राईड जे आहे त्या हॉटेलची रूम मी ऑलरेडी मागच्या वेळेला जेव्हा आलेलो मालवणला तेव्हा बघितलेली होती. तर त्यामुळे मी इथे आलो. आणि आणखीन बरेच व्हिडिओज आहेत जे मी रेकॉर्ड केलेले आहेत. हॉटेल चिवला बीच, त्याच्या रूम टूरचा व्हिडिओ आहे. नंतर एक नवीन हॉटेल उघडलेलं आहे, हॉटेल हेरिटेज आय गेस, मालवण हेरिटेज आय गेस, मालवणमध्ये 1 वर्षापूर्वी उघडलेला आहे. तिकडचा रूम टूरचा व्हिडिओ काल मी रेकॉर्ड केलेला आहे, ते अपलोड करायचं आहे. नंतर आचऱ्याची खाडी, नंतर आता ही एका फोनवर अपलोड होत आहे, आता दुसऱ्या फोनवर अपलोडिंग सुरू आहे. आणि आता हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे ना त्यासाठी मी लास्ट 2 तास वाट बघत होतो कारण फोनच इतका बिझी होता एडिटिंगमध्ये, अपलोड्समध्ये वगैरे. तर इतकं मटेरियल आहे ऑलमोस्ट. म्हणजे माझा 512 GB फोन सॅमसंग S22 अल्ट्रा, त्यामध्ये ऑलरेडी 457 GB फुल आहे. आणि ते मी ट्राय करतो आहे, म्हणजे मी माझ्या एक्सटर्नल हार्डडिस्कसुद्धा आहे. तर म्हणजे जमलं नाही अपलोडिंग वगैरे तर मी तिकडे बघेन ट्रान्सफर करायला. पण तसं बहुतेक तर होणार नाही. मी जितकं होतं तेवढी मेहनत घेऊन अपलोड करायला मी ट्राय करत आहे. आणि भरपूर व्हिडिओज आहेत. कुणकेश्वर देवस्थान तिकडच्या परिसरातला व्हिडिओ आहे. समोर दिसणारा समुद्र कुणकेश्वर देवस्थानाच्या समोर. त्यानंतर मिडबाव, हे मिडबावची खाडी. नंतर तारामुंबरी समुद्र, मिठमुंबरी समुद्र.
नंतर भगवती देवी मंदिराला काल व्हिजिट केलं होतं मी. आणि असे हे तर फक्त काही टॉपिक्स मी म्हणालो. हडीची खाडी, तर ड्युअल शूटिंग्स वगैरे पण केले. तर 2 चॅनल्सवर वगैरे काही काही ह्याच्यातले व्हिडिओ येतील, काही काही फक्त एकाच चॅनलवर येईल. सो टू स्टे कनेक्टेड प्लीज, म्हणजे जे आधीपासून सबस्क्राईब्ड आहे फक्त इंजिनियर राजीव तावडे चॅनलला, तर त्यांना मी सांगू इच्छितो की दुसऱ्या 2 चॅनलला पण चालेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पण हे सांगतो की इंजिनियर राजीव तावडे चॅनल ह्याच्यावर फूडच्या रिलेटेड जे येतं दॅट इज ओनली व्हेजिटेरियन कंटेंट, व्हेजिटेरियन्सना कम्फर्टेबल असण्यासाठी. राजीव तावडे जो सेकंड चॅनल जो आहे त्याच्यावर सुद्धा व्हेजिटेरियन कंटेंटच येतं अँड रेस्ट ऑफ द अदर कंटेंट, ट्रॅव्हल, टुरिझम, फूड, कुकिंग, नेचर, रोड ट्रॅव्हल, एन नंबर ऑफ टॉपिक्स. आणि बेस्ट फूड अँड फन जो चॅनल आहे ना त्याच्यावर ऑल टॉपिक्स बट फूड रिलेटेड इट इज नॉन-व्हेज, बट ओनली फिश अँड एग्स, नो चिकन, नो मटन. तर असं बेस्ट फूड अँड फन. तर असे आहेत. तर जे ऑल व्हेजिटेरियन्स आहेत त्यांना सेकंड चॅनल राजीव तावडे चॅनल जो आहे त्याला पण सबस्क्राईब करायला आय होप चालू शकेल. आणि प्लीज करा त्यासाठी. आणि दोज हू आर नॉन व्हेजिटेरियन्स दे कॅन ऑल्सो सबस्क्राईब टू बेस्ट फूड अँड फन चॅनल. सो असं. आणि बेस्ट फूड अँड फन जो चॅनल आहे त्याच्यावर असं नाही की काही फक्त नॉनव्हेज येतं, फिश आणि एग असंच येतं वगैरे. सम पार्ट ऑफ द कंटेंट, म्हणजे आता जे मी इथे पोस्ट नाही करू शकत इंजिनियर राजीव तावडे चॅनल किंवा राजीव तावडे चॅनलला, म्हणून मग तिकडे तो एक बेस्ट फूड अँड फन चॅनल आहे की तिकडे ते पण येणार आणि आणखीन दुसरं काही येणार. सो ते पण कधीतरी आपलं कधी रेस्टॉरंटला व्हिजिट केलं तर, किंवा कधी माझ्याकडे शूटिंग असलं तर, किंवा कदाचित जमलं तर आता मालवणच्या फिश ऑक्शन मार्केटला गेलो तर तिकडे शूट केलं तर तसे म्हणजे असं व्हिडिओज. पण बाकी जनरल कंटेंट पण आहे. सो म्हणजे मॅक्सिमम 90% ऑफ द कंटेंट इज जनरल कंटेंट ऑन बेस्ट फूड अँड फन चॅनल ऑल्सो. सो दीज वर सम ऑफ द अपडेट्स. तर जरा बरं वाटतं आहे सगळ्यांशी बोलून आता. आणि खूप व्ह्यूजसुद्धा भरपूर येत आहेत देवगडच्या काही व्हिडिओजना वगैरे, आणि शॉर्ट्सना, आणि कणकवलीमधल्यासुद्धा शॉर्ट्सना भरपूर थाउजंड्स ऑफ व्ह्यूज आले. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. देवगडच्या पवनचक्की गार्डन च्या इथे एक सेल्फी कॅमेरा मोडमध्ये मी व्हिडिओ शॉर्ट जो रेकॉर्ड केला, व्हिडिओज म्हणजे जो शॉर्ट फॉर्ममध्ये, व्हर्टिकल फॉर्ममध्ये, त्याला 57 लाईक्स होते काल रात्री साधारण 8 वाजता. रात्री 9:30 वाजता वगैरे लाईक्स व अराऊंड 63-64 वगैरे असे होते. सो धन्यवाद, थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग. आणि 16 न्यू सबस्क्रायबर्स जॉईंड आफ्टर वॉचिंग दॅट शॉर्ट. सो वेलकम टू ऑल ऑफ यू, आणि वेलकम टू ऑल अदर सबस्क्रायबर्स ऑल्सो, टू ऑल द 3 चॅनल्स. तर थँक्यू फॉर सपोर्टिंग. व्ह्यूज येत आहेत. आणि आणखी एक गोष्ट जे सांगायची आहे ते की यूट्यूबच्या ॲल्गॉरिथमना कधी कधी नाही, खूप वेळा, मोस्ट ऑफ द टाईम्स, म्हणजे माझ्यासोबत तर असंच होतं आहे की ते व्हिडिओज आहेत ना व्ह्यूअर्सपर्यंत पोचवतच नाहीत. आणि किती वेळा शॉर्ट्स जे असतात ना ते ओल्ड झाले ना जरा, की मग त्यानंतर ना मग ते म्हणजे नंतर ते ॲल्गॉरिथम अपलोड म्हणजे डिस्प्लेच नाही करत. सो तेव्हा ते सगळं डिलीट करायला लागतात ते शॉर्ट, आणि परत वगैरे अपलोड करायला लागतात. सो ते म्हणजे इतके कष्ट आहेत ना. फर्स्ट टाईम मी सांगतो आहे हे की हे असे कष्ट म्हणजे खूप होतात ते, म्हणजे असं. कारण कधी ॲल्गॉरिथम पकडेल अपलोडेड कंटेंट, कधी नाही, काही कळतच नाही. आणि मेन व्हिडिओ जे असतात ते तर वन टाईमच अपलोड केलेले असतात. सो दीज वर सम ऑफ द अपडेट्स. आणि आता मी अजून ब्रेकफास्ट नाही केलेला आहे, सो त्यामुळे ब्रेकफास्ट करायचा आहे मला. पण मी विचार केला सगळ्यांशी बोलून घेतो आणि सकाळी अपडेट देतो एक व्लॉग म्हणून, की काही चाललेलं आहे. आणि भरपूर म्हणजे ॲक्टिव्हिटी चाललेली आहे, अपलोडिंग वगैरे. नवीन लोकांना भेटत आहे. देवगडमध्ये देवगडमध्ये भेटलो, कणकवलीमध्ये भेटलो. आणि खूप व्ह्यूअर्स, खूप
कणकवलीच्या आणि देवगडच्या सिटिझन्सनी सबस्क्राईब केलं त्याबद्दलसुद्धा धन्यवाद. आणि कितीतरी वेळा मी शूट करत होतो तेव्हासुद्धा मला थांबवून कुठून हाक मारून मला म्हणजे बोलवलं आणि म्हणजे इतकं छान वाटलं ते पण की कुठून म्हणजे कोणाला नाव माहीत नव्हतं तर असं आवाज शुश वगैरे असं अरे या इकडे किंवा असं करून वगैरे बोलवलं. तर आणि नंतर बोलले आणि स्वतःहून सांगितलं की तुमचं चॅनल आहे का, आम्ही सबस्क्राईब करणार, चॅनल्सची नावं सांगा वगैरे. तर खरोखर म्हणजे इतकं छान वाटतं ना हे. म्हणजे कणकवलीमध्ये झालं माझ्यासोबत, देवगडमध्ये पण झालं माझ्यासोबत आणि नवीन नवीन लोकांनासुद्धा भेटतो आहे मी. तर चॅनलबद्दलसुद्धा मी सांगत असतो. तर सपोर्ट करणारी सिटिझन्स आहेत तर त्या सपोर्ट केलेला आहे सबस्क्राईब करून, त्याबद्दल धन्यवाद. तर 10 मिनटाचा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे. सो दीज वर सम ऑफ द अपडेट्स. आणि एन्जॉयमेंट तर आहे टूरवर ते तर, पण अपार्ट फ्रॉम दॅट वर्कलोड इतका असतो ना, बिकॉज यूट्यूब चॅनल चालवणं म्हणजे माझे तर 3 चॅनल्स आहेत. तर यूट्यूब चॅनल चालवणं म्हणजे तेव्हा म्हणजे आता फेस टू फेस मी बोलतो आहे तेव्हा, सो प्रेझेंटिंगचं जे आहे ते पण मी करायचं आहे आणि त्यानंतर आता रेकॉर्डिंग जे आहे ते पण मी करायचं आहे आणि एडिटिंग जे आहे ते पण मी करायचं आहे, ते पण युजिंग फ्री सॉफ्टवेअर्स. कारण तसं तर यूट्यूबमधून मला तर अजूनपर्यंत तर काही इन्कम नाही आहे आलेलं. सो जेव्हा सक्सेसफुल एकदम होतील चॅनल्स, जे एकदम व्ह्यूज वगैरे थाउजंड्स पर्यंत पोहोचतील मेन व्हिडिओजचे, मोठ्या व्हिडिओचे, तर तेव्हा म्हणजे इन्कम वगैरे येईल. बट ॲज ऑफ नाव इट्स ओनली लाईक मी म्हणजे खर्च करत असतो. आणि म्हणजे जे नवीन आहेत त्यांना पण सांगू इच्छितो की गॅजेट्स जे वापरले जातात फोनसाठी, आता ही सेल्फी स्टिक आहे ती 500 रुपयाची आहे, 500-600 2. त्यानंतर मग फोन जो आहे ज्याच्यावरून हा व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे तो 99,300 रुपीजचा आहे, सॅमसंग S22 अल्ट्रा, जो साधारण ऑगस्ट 2022मध्ये विकत घेतलेला होता. आणि तो एस्पेशली बेस्ट क्वालिटी शूटिंग होण्यासाठी म्हणूनच विकत घेतलेला होता. दुसरं शूटिंग आणखी होतं ते आहे सॅमसंगचा A33 फोन, ज्याची कॉस्ट आहे अराऊंड 23,000 समथिंग अशी. तर तो पण तेव्हाच ऑगस्ट 2022मध्ये घेतलेला होता. तर ही सगळं कसं होतं की स्वइच्छेने म्हणजे करत आहे सगळं. तर व्हिडिओज जेव्हा मेहनत घेऊन तेव्हा असे जेव्हा लाईक्स येतात ना, काल जसे आले 62 लाईक्स, 64 लाईक्स. नंतर फुटवेअरचा जो शॉट होता कणकवलीमधला त्यालाही भरपूर व्ह्यूज आले. आय गेस 4,000 व्ह्यूज, 4,000 व्ह्यूज तिकडे पण आलेत आणि इकडे पण आलेत व्ह्यूज ह्या आता म्हणालो त्या देवगडच्या त्या शॉटला. सो थँक्स फॉर सपोर्टिंग, थँक्यू सो मच. आणि आय होप करतो तुम्ही एन्जॉय करत आहात कंटेंट. सो टेक केअर आणि भरपूर व्हिडिओज मी अपलोड करत राहणार. पण एवढंच सांगणं आहे की काही व्हिडिओज ना रेडी एकदम डायरेक्टली अपलोड करण्यासाठी आहे ना काहीच व्हिडिओ असतात म्हणजे डायरेक्ट अपलोड करू शकता. पण भरपूर व्हिडिओजना ना काहीतरी कटिंग असतं, काही ना काही असतं, व्हॉइस ओव्हर असतं, कधी व्हॉइस ओव्हर नसतं. युजली आताच्या टूरवर व्हॉइस ओव्हरवाले नाही आहेत, डायरेक्ट व्हॉइसनेच करतो आहे. पण डिलीट करणं, कट करणं वगैरे हे सगळं असतं प्रत्येक व्हिडिओमध्ये, नको असलेला पार्ट वगैरे. तर दॅट टेक्स लॉट ऑफ टाईम आणि फ्री सॉफ्टवेअर वापरतो त्यामुळे त्याच्यात म्हणजे खरोखर खूप वेळ लागतो ते करायला. सो काइंडली कन्सिडर की व्हिडिओजना जरा पुढे मागे येतील. म्हणजे आता मी मालवणमध्ये आहे तर मालवणचे पण व्हिडिओजमध्येच येतील, कुठले काही देवगडचे पण येतील, कणकवलीचे पण येतील असे. तर प्लीज कन्सिडर दॅट. कारण जसं जमेल ना तसं त्याप्रमाणे करतो आहे. बट मॅक्सिमम टाईम जेव्हा अवेलेबल असतो दिवसातला, अपार्ट फ्रॉम शूटिंग वगैरे, पण मी अपलोडिंगचं काम, एडिटिंगचं काम सगळं कंटिन्युअस सुरूच असतं. ओके, सो थँक्यू सो मच, टेक केअर, बाय. आणि फ्रेंड्स आणि कॉन्टॅक्टसोबतसुद्धा चॅनल्सच्या लिंक शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय फॉर नाव.